प्लीज जेवून घे ना. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? हे बघ, मी रोज ऑफिसमध्ये टिफिन घेऊन जातो. आमचा लंच ब्रेक बरोबर 1:30 वाजता. त्यामुळे मी तेच फॉलो करतो. मी 1:30 वाजता जेवणार. अरे पण आज घरी आहेस तू. आहे ना मग. प्रत्येक गोष्टीत तुझं बारीक लक्ष असतं ना. मग तू ऑब्झर्व नाही केलंस कधी? घरी असताना सुद्धा मी पहिला काय बरोबर 1:30 वाजताच घेतो. टाइम टेबल बिघडलं की मग बॉडी क्लॉक बिघडतं. तेव्हा मला सगळं मान्य आहे. पण तुला औषध घ्यायचंय. रिकाम्या पोटी औषध घेणार आहेस का तू? म्हणून म्हणलं पटकन जेवून घे, म्हणजे तुला जेवून गोळ्या घेऊन आराम करता येईल. बघ, तू मला आता शिकवू नकोस. मी सांगितलं ना तुला, मी माझा टाइम टेबलच फॉलो करणार. तुझ्यासारखं नाहीये कधी काही करायला. ठीक. चालेल बापू, मला ठाव आहे तुम्हाला काम करायची, ऑफिसला जायची लई सवय आहे. म्हणजे कांदेकरांच्या बिझनेसची एवढी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे आणि ती जबाबदारी तुम्ही सांभाळता पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाची एक जबाबदारी आहे, ती म्हणजे तुमच्या तब्येतीची. तिची काळजी घेणं महत्वाचं नाही का? मला माहिती आहे ना जावे बापू, लई बिझी असता आणि तुमच्यासारखा एवढ्या बिझी माणसाला 4 दिवस 4 दिवस तिच्या आत बसणं अगदी न कसं होत असेल ना. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ दिसताय मला. मला ठाव आहे हो. मी काय म्हणते, हे 4 दिवस फक्त तब्येतीला सांभाळा आणि असेच दिवशी बरे व्हा आणि 5 दिवशी कामाला जा. पण त्यासाठी आधी तुम्हाला बरं व्हावं लागेल का नाही? मला ठाव आहे ना जावे बापू, तुम्ही एवढे परफेक्ट आहात आणि त्यामुळे तुम्ही लई यशस्वी बी आहात. लई कळते काय हो मला. म्हणूनच सांगते, तुमच्या तब्येतीच्या बाबतीतही तुम्ही अशीच परफेक्ट व्हा. म्हणजे बघा, 2 दिवसात कशी तापत येते आणि पहिल्यासारखे होता का नाही. आता तुला एक पट बाजूला ठेवा बघू. ठेवा बाजूला. कसं आहे ना जावे बापू, हे तू आपलं असू दे किंवा दुसऱ्याचं असू दे, आई ही आईचाच देव. म्हणजे माझ्यासाठीच बघा ना, माझ्यासाठी माझी जशी कला आहे ना तशीच तुम्ही आहात. मला माहितीये कसं आहे ना, आजारपणात इच्छा होत नाही हो जेवायची. तशी तुम्हाला ती इच्छा नाही आहे ना जेवायची. मी काय म्हणते, मी एक घास भरवते तुम्हाला. बघा, आवडलं तर खा, नाही आवडलं तर मी परत घेऊन जाते. जावे बापू, तुम्हाला लई अशक्तपणा आलाय हो. वेळेत जेवला नाही, वेळेत गोळ्या घेतल्या नाही तर अजून अशक्तपणा येईल. तरच मॅडम जर हिथं असत्या तर त्याने तुम्हाला वेळेवर गोळ्या घे हे सांगितलं असतं का नाही? कसं आहे ना, आता इथं सर्व मॅडम नाहीये, तेव्हा मी तुम्हाला आईच्या मायेने एक घास भरवू. बरं, कसं आहे ना, एकदा का आई झाली ना की तिच्या मायेत काही फरक पडत नाही बघा. मग ती कोणाची बी असो, ती शिकलेली असो किंवा माझ्यासारखी बिन शिकलेली असो, ती श्रीमंत असो किंवा माझ्यासारखी गरीब आई असो, ती माया, तिची माया ही मायाच असते हो. एका आईपेक्षा दुसऱ्या आईची माया अशी वेगवेगळी करून दाखवता येत नाही हो. तुम्ही जेवून घ्या, बरं वाटेल तुम्हाला. सॉरी मिसेस खरे, थँक्यू. पाहिलं, किती निष्पाप आणि लहान मुलाबद्दल होतात जावे बापू. तुला त्यांना समजून घेणं लई गरजेचं आहे. जावे बापू एकदम फणसागत, म्हणजे फणस कसा बाहेरून काटेरी असतो पण आतून नरम आणि एकदम गोड असतो, असे काय जावे बापू एकदम निष्पाप निरागस. आणि ते असे वागतायत ना, त्याचं कारण आहे त्यांच्या आई वडिलांचं अयशस्वी नातं, त्यात त्यांची स्वतःची लग्नात झालेली फसवणूक. आता त्यांना यातून बाहेर काढायची जबाबदारी तुझी. त्यासाठी तुला आधी तर तुमचं नातं स्वीकारावं लागेल. त्याशिवाय या नात्यात विश्वास कसा निर्माण होणार? कधी बाळा तुला कळतंय पण वळत नाही. जावई बापू बरोबर कठोर दिसतात
पण मनाने ते लई चांगले आहेत. मी तुला म्हणलं ना, काही माणसं हे टेकवर हसतात, पण जावे बापू तसे नाही. आता ते लई निरागत आहे. आता तूच बघितलं ना, लहान मुलाला कसे ते होते ते. कला बा इकडे जरा बोलायचं तुझी. ये बस बस. मगाशी त्याची चिडचिड चालू होती, तेव्हाच मी तुझ्याशी बोलणार होतो, पण राहून गेली. त्याचं काय आहे ना, लहानपणी आमच्या आजोळीला आई वडिलांचं प्रेम सहवास कधी लागलंच नाही. तिच्या बापाचं संसारामध्ये मन लागत नव्हतं. तो प्रत्येक वेळी बाहेर जातो, तेव्हा बाप ही व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे आजोळीतली कधी अनुभवलंच नाही. त्याची आई सरू ही अगदी सामान्य हुशार, स्वतःच्या स्वतंत्र मत मांडणारी. तिने जेव्हा पाहिलं की आपला नवरा आपल्या घराण्याच्या बिझनेसमध्ये काही काम करत नाही,